नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। प्रत्येक घरातील लहान मोठ्या सवयी केवळ आपल्या जीवनशैलीवरच परिणाम करत नाहीत, तर घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही खोलवर परिणाम करतात। दारामागे कपडे लटकवणे ही एक सामान्य सवय आहे। जागे अभावी किंवा सोयीसाठी अनेकदा लोक दारामागे कपडे लटकवतात। बऱ्याचदा असं देखील होतं की घरामध्ये पुरेशी जागा असतानाही दारामागे कपडे लटकवले जातात। पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की याचा तुमच्या घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो? घराची ऊर्जा संतुलित ठेवण्याचं शास्त्र असलेले वास्तुशास्त्र अशा छोट्या सवयींकडे विशेष लक्ष देतं। वास्तुशास्त्रानुसार दरवाजे हे घरात ऊर्जेच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मुख्य माध्यम आहेत। जर कपडे दाराच्या मागे टांगलेले असतील तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात। तर आपण आज या व्हिडिओमध्ये दाराच्या मागे कपडे लटकवणे योग्य आहे का किंवा त्याचे कोणते तोटे आपल्याला होऊ शकतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपले हिंदू धर्मातील लोकांसाठी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, स्वप्नशास्त्र आणि समुद्रशास्त्र यांचे विशेष महत्त्व आहे। सुखी जीवन करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय आणि युक्त्या सांगण्यात आल्या आहेत। वास्तुशास्त्रामध्ये घर, ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या वस्तूंची योग्य दिशा आणि स्थान स्पष्ट केलं आहे। शास्त्रात बेड, किचन, बाथरूम आणि अगदी दाराशी संबंधित असलेले नियम देखील सांगितलेले आहेत। सामान्यतः लोक त्यांच्या घराच्या दाराच्या मागे हँगरला कपडे, टॉवेल इत्यादी वस्तू टांगत असतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे शुभ मानलं जात नाही। वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या मागे कपडे लटकवू नये। दरवाजाच्या वरच्या भागाला धनाची देवी लक्ष्मी मातेचं स्थान मानलं जातं, त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्यानं देवी लक्ष्मी माता नाराज होते आणि आर्थिक अडचणी आपल्यावर येऊ शकतात। असं म्हणतात की दरवाजा मागे कपडे लटकवल्याने धनहानी, कौटुंबिक कलह, घरातील नकारात्मक ऊर्जा, प्रगतीत अडथळा, नोकरी आणि व्यवसायात अडचणी निर्माण होतात। वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार हे घराचे मुख मानले जाते, ज्याद्वारे तुमच्या संपूर्ण घरात ऊर्जा संचारते। म्हणून वास्तूमध्ये दरवाजाचा रंग आणि दिशा दोन्ही महत्त्वाच्या असतात। अशा परिस्थितीत आपण दारांना हुक लावतो आणि त्यावर काहीही लटकवत असतो। वास्तुशास्त्रानुसार असं करणं योग्य मानलं जात नाही। विचार न करता या हुकावर काहीही लटकवणे म्हणजेच घरात नकारात्मकतेला आमंत्रण देणे। अशी सामग्री नकारात्मक ऊर्जा थेट स्वतःकडे आकर्षित करत असते। घरामध्ये दरवाजाच्या मागील बाजूला आपण चाव्या लटकवतो, त्यामुळे जेव्हाही आपण दरवाजा उघडतो तेव्हा चावी किंवा धातूचा आवाज येतो। वास्तुशास्त्रात अशा धातूंचा आवाज चांगला मानला जात नाही, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते। त्यामुळे दरवाजावर आपटणारी किंवा आवाज करणारी कोणतीही वस्तू लटकवू नये। त्याचबरोबर अनेक वेळा आपण बाजारातून नवीन चपला खरेदी करून आणतो आणि आणून आपल्या घराच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा दरवाजा आहे तर त्याच्या मागच्या बाजूला आपण अडकवून ठेवतो। असं करणं देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही। तुम्ही देखील अशा जर चुका करत असाल तर तुम्ही या चुका वेळीच टाळाव्यात आणि भविष्यात देखील याची तुम्ही विशेष काळजी घ्यावी। ज्या वेळेला आपण दरवाजाच्या मागे कपडे टांगतो किंवा लटकवतो त्यावेळेला ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात। परिणामी घरात अशांतता, ताणतणाव आणि आर्थिक समस्या वाढू शकतात। दारामागे कपडे लटकवल्याने घरातील वातावरण अस्वच्छ होते। ते केवळ गोंधळलेले दिसत नाही, तर मानसिक शांती, सकारात्मक विचारसरणीलाही बाधा पोहोचवते। घाणेरडे कपडे जास्त वेळ जर दारामागे लटकवले तर तिथं धूळ किंवा घाण साचू शकते। हे घरातील वातावरण दूषित करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम करते। दाराच्या मागे कपडे लटकवल्याने घराच्या त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होऊ शकतो। हा दोष कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर, कार्यक्षमतेवर आणि सुखसमृद्धीवर प्रतिकूल परिणाम करू शकतो। कोणताही दरवाजा घराचे मुख्य स्थान मानला जातो, मग तो आतील दरवाजा असो किंवा बाहेरचा दरवाजा असो, हे घरात ऊर्जेच्या देवाणघेवाणीचे केंद्र आहे। जर या ठिकाणी अडथळा येत असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होऊ शकतो। घरातील दरवाजे देखील ऊर्जेच्या प्रवाहाचा एक भाग मानला जातो। दारामागे कपडे लटकवल्याने त्या खोलीत नकारात्मकता वाढू शकते आणि तिथे राहणाऱ्या लोकांना मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवता येते। शक्य असल्यास दारामागे कपडे लटकवण्याची सवय सोडून द्या। त्याऐवजी कपडे ठेवण्यासाठी एक वेगळी जागा ठेवा, जसं की कपाट किंवा भिंतीवर हुक लावा। वास्तुदोष कमी करण्यासाठी दारावर तोरण किंवा ओम आणि स्वस्तिक यासारखी शुभचिन्ह लावा। यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते। जर काही कारणास्तव दारामागे कपडे लटकवण्याची गरज भासली तर ही जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा। दारामागे घाणेरडे किंवा जुने कपडे लटकवू नका। लक्षात ठेवा की
दरवाजा पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे। हे सकारात्मक ऊर्जेचा सुरळीत प्रवाह होण्यास मदत करते। जर तुम्ही दरवाजाच्या मागे इतके कपडे लटकवले की दार उघडणं देखील कठीण झालं आहे, तर असे केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखू शकतो। वास्तुशास्त्रानुसार दारामागे कपडे लटकवण्याची सवय केवळ हानिकारकच नाही, तर त्याचा तुमच्या जीवनावर मानसिक परिणाम देखील होऊ शकतो। दाराच्या मागे कपडे लटकवल्याने तुम्हाला नेहमीच गोंधळाची भावना निर्माण होते। जेव्हा तुम्ही हे कपडे पाहता तेव्हा तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतात आणि हे एखाद्या व्यक्तीचे मन अस्थिर करू शकते आणि यामुळे आपल्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो। वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं गोंधळ, मानसिक शांतीभंग होऊ शकते। दारामागे कपडे लटकवल्याने व्यक्तीला ताण येऊ शकतो। ही सवय जीवनशैलीत शिस्तीचा अभाव दर्शवते, ज्याचा वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। दरवाजाच्या मागे जर तुम्ही बाहेर घातलेले घामाचे कपडे लटकवत असाल तर ते देखील लगेचच लावणं बंद करून टाका, कारण तुमच्या घामाच्या कपड्याने घरात एक उदास वातावरण निर्माण होतं। घरात किंवा रूममध्ये एक नकारात्मक ऊर्जा असल्याचं जाणवायला लागतं। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की आपल्या घरात लक्ष्मीचा संचार सतत सुरू असतो। विशेषतः तिन्ही सांजेला आपल्या घरात लक्ष्मी येते। तिनं घरात येण्यासाठी मार्ग मोकळा असायला हवा। दारामागे अडगळ असेल तर दरवाजा पूर्णपणे उघडला जात नाही। दरवाजा उघडायला अडचण आल्यासारखी वाटते, त्यामुळे तुम्ही दारामागून अडचण काढा, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येईल। त्याचबरोबर काही जणांना दारामागे प्लास्टिकच्या पिशव्या देखील अडकवायची सवय असते। तुम्हीही अशा प्रकारे जर प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बाहेरून कोणतीही वस्तू आणली आणि ती जर दरवाजा मागे लटकवून ठेवत असाल तर ते देखील त्वरित काढून टाका। यामुळे देखील घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा संचारते। तसेच मोडलेली, तुटलेली भांडी असतात किंवा तुटलेल्या एखाद्या वस्तू असतात तर त्या देखील दरवाजाच्या मागे अजिबात ठेवू नका। यामुळे देखील घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरते। घरामध्ये आनंद टिकवण्यासाठी खूप काही मोठ्या उपायांची किंवा काही खर्च करण्याची गरज नसते। आपला आनंद कसा टिकवून ठेवायचा किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी टिकवून ठेवायची हे आपल्या हातात असतं। त्यामुळे घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा। किचनमध्ये कचरा खूप साचू देऊ नका, कारण त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। घरात एखाद्या गोष्टीवरून भांडण झाले असेल तर तो राग रुसवा विसरून तुम्ही तुमच्या घराचे काम नीट करायला हवे। भांडण झालं, तंटा झालं तरी देखील आपलं कोणतंही काम अडून राहणार नाही याची देखील आपण विशेष काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर घरामध्ये घातलेले किंवा बाहेरून आल्यानंतर जे घातलेले कपडे असतील तर ते अडगळीच्या ठिकाणी ठेवू नये किंवा मळलेले कपडे तसेच ठेवू देऊ नये, तर ते वेळच्या वेळी धुवून स्वच्छ करून ठेवावेत। त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यामागे काहीही ठेवू नये, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर निघून जाईल आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारेल। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्याने काय होते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।